महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना वंदन करतो। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार अभिवादन करून पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आजच्या या सभेला उपस्थित व्यासपीठावरील सन्माननीय ज्यांनी या देशाचं बऱ्याच वेळा प्रतिनिधित्व केलं खासदार म्हणून असे आनंदजी गीते साहेब, माजी आमदार सचिनजी भाऊ आहिर साहेब, रायगडची बुलंद तोप म्हणून ज्यांना आपण ओळखता असे बबनदादा पाटील, तसेच या मावळ लोकसभेचे भावी खासदार म्हणून आपण ज्यांना आपण पाहत आहोत ते वागेरे दादा पाटील, आणि थोड्या कालावधीतच ज्यांनी आपल्या मनामनावरती राज्य केले ते आपले भावी आमदार आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीनदादा सावंत, सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्व बंधू आणि भगिनींनो, बंधूंनो, मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की हे जे 40 गद्दार आहेत, या गद्दारांनी आपल्याशी गद्दारी केल्यानंतर त्यांच्या भाषणामध्ये आपल्याला नेहमी एक वाक्य ऐकायला मिळेल। त्यांचं ते घोष वाक्य आहे, ते नेहमी काय म्हणतात की बाळासाहेबांनी सांगितले की एकदा काही निर्णय घेतला की मागे फिरून पाहायचं नाही। मला त्या गद्दाराने एक प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे की तुम्ही उद्धवजींच्या पाठीमध्ये खंजीर बोसगलं, हे तुम्हाला बाळासाहेबांनी तुम्हाला ही शिकवण दिली का? वेळोवेळी तुम्ही पक्षाच्या विरोधात कारवाया करीत आले तरी सुद्धा पक्षाने तुम्हाला पुन्हा संधी दिली निवडणूक लढवायची। आज आपल्या कर्जत खालापूर मतदारसंघाची आपण परिस्थिती जर बघितली, पोलिसांच्या बाबतीत जर आपण पोलीस स्टेशनच्या बाबतीत कर्जत खालापूर मतदारसंघाच्या बाबतीत जर आपण पाहितलं, खूप दयनीय अवस्था कर्जत खालापूरच्या पोलीस स्टेशनच्या संदर्भातली आहे। माझ्या कर्जतच्या पोलीस स्टेशनच्या संदर्भात आपल्याला सांगायचं झालं तर या 2 महिन्यामध्ये 4 खुनाचे गुन्हे, 307 बलात्कार, चोऱ्या असे बरेचसे गुन्हे या कर्जत पोलीस स्टेशनच्या अंदर दाखल झालेले आहेत। याच्या मागचं कारण काय आहे तर या रायगड जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये जे पोलीस अधिकारी, कर्जतमध्ये जे पोलीस अधिकारी काम करत आहेत त्यांच्यावरती आदेश दिला जातो। आदेश साहेबांचा फोन येतो आणि मग पोलीस म्हणतात आम्ही सुद्धा एखाद्या चौकशीसाठी जर पोलीस स्टेशनला गेलो, बाबा तुम्ही असा कसा काय गुन्हा दाखल केला, तर ते आम्हाला म्हणतात की आम्हाला वरून प्रेशर आहे, सत्तेतून प्रेशर येतोय। खोटे गुन्हे आमच्या शिवसैनिकावरती दाखल केले जातात। परंतु मला या ठिकाणी एक सांगायचे, 25-25 लाख 50-50 लाख रुपये घेऊन साहेब अशा ठिकाणी या पोलीस स्टेशनला जर अधिकारी बसवले जात असतील तर या गोरगरिबांना पोलिसांमार्फत कुठल्या प्रकारचा न्याय मिळेल? रायगड जिल्ह्यामध्ये पोलिसांची खूप यंत्रणा एक वेगळ्याच भयावह परिस्थितीखाली काम करत आहे। मी उद्धव साहेबांना विनंती करील की आपण या जिल्ह्याच्या एसपीना सांगून या पोलीस यंत्रणेकडे आपण चांगल्या प्रकारे लक्ष द्यावे। या खालापूर खोपोलीच्या MIDCच्या संदर्भात सचिन भाऊ मी आपल्याला एक विनंती करेल, या खालापूर खोपोलीच्या MIDC कडे आपण लक्ष द्या। इथे एक वेगळ्याच प्रकारची सत्तेमधल्या आमदारांची ठेकेदारी चालू झालेली आहे।
त्यांनी मोठ्या मोठ्या वल्गना केल्या होत्या की मी निवडून आल्याच्या नंतर खोपोली आणि खालापूर कर्जत मधील बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देण्याचं काम करील, परंतु अशा प्रकारे काही न होता त्या मग टाटा कंपनी असेल, टाटा स्टील कंपनी असेल, रुबी कंपनी असेल, गोदरेज कंपनी असेल, अशा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्यांचे नातेवाईक, त्यांचे भावबंधू, त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते यांना तिथे कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून पैसे कमवण्याचं एक साधन तयार करण्यात आलेलं आहे। कर्जत येथे आमदार साहेबांनी जाहीर केलं होतं की मी आमदार झाल्यानंतर ग्रीन MIDC आणेल, तर ग्रीन MIDC न आणता आमच्या कर्जत तालुक्यातील त्यांनी कबूल केलं एक दवाखाना आणू, कॉलेज आणू, युनिव्हर्सिटी आणली जाईल, दूध डेरे आम्ही काढू, परंतु असं कुठल्याही प्रकारचं काही न होता कर्जतमध्ये ग्रीन युनिव्हर्सिटी जर सोडा, परंतु कर्जत तालुक्याचं शेती असेल किंवा अनेक प्रकारे अतिक्रमण नद्यांच्या वरती अतिक्रमण वाटोला लावण्याचं काम या कर्जत तालुक्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या मार्फत झालेलं आहे। मला बरंच काही बोलायचं होतं, परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळं मी इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।